केलेत. आपले 12ने पोरं 90s आहेत आणि 8ने पोरं राजकारणात आहेत. त्याच्यामुळे याचा आदर्श जर सर्वसामान्य लोकांनी घेतला MTC फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न. कुरुंदा तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथे शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आलेल्या MTC फार्मर्स प्रोड्युसर कंपनी अंतर्गत उभारण्यात आलेल्या नवीन मार्केटिंग व प्रोसेसिंग प्लांटचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना उत्पादन प्रक्रिया, साठवणूक व बाजारपेठेपर्यंत थेट पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी निरंजनराव हिंगोली पाटील हे होते. उद्घाटन माननीय आनंदगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते पार पडले. यावेळी उद्घाटक म्हणून महंत प्रभाकर बाबा दुतोडे हे उपस्थित होते. यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी बांधव, ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळणार असून प्रक्रिया उद्योगामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच शेतमालाची गुणवत्ता वाढवून थेट बाजारपेठेशी जोड निर्माण होणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. या नवयुवकांनी वसमत आणि कळमनुरी या दोन्ही तालुक्याच्या मधोमध बाँड्रीवर हा प्लांट या ठिकाणी उभा केलेला आहे. हे शेतकऱ्याचे लेकरं आणि शेतकऱ्यासाठी काहीतरी याच्या लहानपणापासून मनात होतं की शेतकऱ्याचा शेतमाल हा विक्री व्यवस्था अडचणीची आहे. ती विक्री व्यवस्था सोपी करावी, 2 पैसे शेतकऱ्याला पैसे चांगले मिळावे आणि एका दिवसात सगळ्या गोष्टी व्हाव्यात, अशा प्रकारची तळमळ यांच्या मनामध्ये होती आणि यांनी आज पूर्णत्वास त्या ठिकाणी हा प्लांट उद्योग नेलेला आहे. मी एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून यांचा स्वागत करतो आणि प्लांट उभारल्याबद्दल मी शेतकरी मंडळीतर्फे आभारही व्यक्त करतो. फार्मर प्रोड्युसर कंपनी अनेक साहेब, माझी फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे. परंतु इतक्या कमी वयात इतक्या कमी वयात या मुलानं शेतकरी केंद्रबिंदू समजून शेतकऱ्याच्या कथा, व्यथा आणि शोकांतिका मार्केटमध्ये गेल्यावरच कळते काय भानगडी असतात. तिथं झोपायची सोय नसते, माल टाकायची सोय नसते, बीट 4-4 दिवस होत नाही, बटा होते, पैसे काढतात, अनेक अनंत अडचण. कारण मी शेतकरी असल्यामुळे त्या सगळ्या मला कंडिशन माहीत आहेत. या परिसरातल्या शेतकऱ्याच्या व्यथा समजून घेऊन व्यापारी क्षेत्रातून फार्मर प्रोड्युसर कंपनीकडे अमोलनं पदार्पण केल्यामुळं पहिल्यांदा संपूर्ण शेनगाव तालुक्याच्या व्यापाऱ्याच्या वतीनं, शेतकऱ्याच्या वतीनं तुम्ही हार्दिक अभिनंदन करतो आणि भावी आयुष्यात तुझी फार्मर प्रोड्युसर कंपनी खूप मोठी हो अशा शुभेच्छा देतो. पश्चिम महाराष्ट्रापेक्षा आपण 50 वर्ष मागो आणि हे पाऊल हिंगोली जिल्ह्यावर या पोरांनी उपकार केलेत. आपले 12ने पोरं 90s आहेत आणि 8ने पोरं राजकारणात आहेत. त्याच्यामुळे याचा आदर्श जर सर्वसामान्य लोकांनी घेतला, शेतकऱ्यांनी जर घेतला, तर या परिसरावर उपकार होतील. आणि या शुभेच्छा द्यायचं कामच नाही, कारण माणसाचं काम कामाचा गुरु असते. अमोलचं काम पहिल्यापासून आम्ही पाहतो. काम नंबर 1 आहे, एखाद्या शेतकऱ्यासाठी कुठल्याही प्रकारचा बटाव नाही, आडत नाही, पेमेंट नगदी, कट्टी नाही, जागेवर काटा. एवढ्या फॅसिलिटी जर म्हणल्या तर तुझ्या कंपनीला विदर्भातून माल येईल हे मी तुला सांगतो. हिंगोली जिल्ह्यामध्ये आपल्या हळद हे मुख्य पीक असून मार्केटमध्ये जाण्यासाठी अडचणी होत होत्या, काटे वगैरे लेट होत होते. त्या हिशोबानं आम्ही शेतकऱ्यांसाठी मूलभूत सुविधा, ताबडतोब काटा, पेमेंट विदाऊट कट्टी, कुठली कट्टी नाही या मार्केटमध्ये आमच्या. अच्छा, असं केलेलं आहे. जास्तीत जास्त लोकांनी आमच्याकडे माल आणावा. बरं, काय काय खरेदी केलं जाणार आहे? हळद, सोयाबीन, हरभरा, तूर. बरं, नांदेड, हिंगोली जिल्हा आणि हे तालुके याच्या सेंटरमध्ये हा भाग येतो नैसर्गिकरित्या. आणि ह्या ठिकाणी ताबडतोब आता शेतकऱ्यांना माफ होईल, ताबडतोब बीट होईल आणि त्यांना भाव मिळून योग्य तो त्यांना जास्तीत जास्त भाव देण्याचा इथं प्रयत्न होणार आहे आणि शेतकऱ्याच्या चांगली सुविधा उपलब्ध झाली. म्हणून शेतकऱ्यांना सुद्धा आवाहन करतो की ह्या ठिकाणी जास्तीत जास्त माल आणावा, जेणेकरून या प्रोजेक्टचा, प्रकल्पाचा मॉडिफिकेशन होऊन भविष्यामध्ये इथं मोठं जर झालं तर याला पॉलिश, याचे पावडरचा कारखाना ह्या ठिकाणी होऊ शकतो. म्हणून शेतकऱ्यानं या कंपनीला किंवा या प्रोजेक्टला प्रतिसाद जर दिला तर भविष्यामध्ये शेतकऱ्याचा सुद्धा याच्यामध्ये भरपूर फायदा होणार आहे.